फ्रेंड्स, मी तुमची रिया. तर हा व्लॉग मी 2-3 दिवस पहिले शूट केलेला आहे. सॅटर्डे संडेचा व्लॉग आहे. जी माझी तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळे मग मी काही टाकला नव्हता व्लॉग लवकर. तर मी चालले होते मामाच्या गावाला धोंडे जेवण करायला. तसं मी खूप जास्त एक्सायटेड होते जाण्यासाठी. जाताना आम्ही नेकनूरला एका हॉटेलमध्ये थांबलो होतो जेवण करण्यासाठी. मग इथे आम्ही शेवभाजी आणि नॉनव्हेजसुद्धा ऑर्डर केलं होतं. मग आम्ही छान जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर आम्ही लगेच पुढे जाण्यासाठी निघालो होतो. मग रात्री आम्ही पोहोचलो मामाच्या गावाला. मामाच्या गावाला गेल्यावरती आम्ही लगेच रात्री धोंडे जेवण केलं. असं खूप जास्त छान आम्ही जेवण केलं. आजीने सर्व स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. तर आमच्या शंभूनीसुद्धा जेवण केलं. तोसुद्धा खूप छान जेवण करत होता. सो आजीने हे ताट आम्हाला गिफ्ट केलं होतं धोंड्यामध्ये. मग आम्ही रात्री टेरेसवरती झोपलो होतो. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स केलं. मग सकाळी उठल्या उठल्या चुलीवरचा मस्त असं गरम गरम चहा प्यायली मी. त्यानंतर लगेच नाश्त्याला पोहे खाल्ले. मग अजून एका रिलेटिव्हच्या घरी जाऊन चहा पिला. मग भरपूर सारे आंबे खाल्ले. तर शंभूलासुद्धा आंबे खायचे होते. त्याला खूप जास्त आंबे आवडतात. तोसुद्धा आंबे खात होता. मग त्यांनी भजेसुद्धा खाल्ले. खूप गोड गोड मस्ती करायला लागला तो आजकाल. मग दुपारी जेवायला मस्त असं मटण वगैरे होतं. आम्ही मटण वगैरे छान जेवलो. मला खूप जास्त आवडतं नॉनव्हेज मामाच्या हातचं. मामा खूप छान नॉनव्हेज बनवतो. मग आजीने आणि बाबांनी शंभूसाठी घेतलेले कपडे त्याला घातले. त्याला मस्त असं चांदीचा चमचा आणि वाटीसुद्धा केली होती, ते सुद्धा त्याला दिलं. मग आम्ही बरेच फोटो वगैरे काढले. तसं मी झोपले होते त्यामुळे मग हे फोटोज प्रिशाने काढले होते. मग थोड्या वेळानंतर आजीने आणि आईने मिळून अनारसे बनवले. अनारसे खूप जास्त छान बनवले होते आजीने आणि आईने दोघींनी मिळून बनवले होते. मग रात्री जेवण वगैरे केलं आणि लगेच गेलो होतो टेरेसवरती झोपायला. हा माझ्यासाठी खूप नवीन एक्सपिरियन्स होता कारण मी पहिल्यांदा टेरेसवरती झोपले होते. खूप जास्त क्रेझी, खूप रोज एसीमध्ये झोपते, पण या वेदरमध्ये झोपायची मज्जाच वेगळी असते. मग रात्री मस्त असं झोपलो. पण त्या दिवशी संडेला मॅच होती त्यामुळे मी मॅचसुद्धा बघत होते. मॅचसुद्धा खूप भारी चालू होती. मी पूर्ण मॅच पाहिली. मग लास्टपर्यंत पूर्ण मॅच वगैरे बघितली. RCB जिंकली होती. तसं मी मुंबई इंडियन्सची फॅन आहे, बट RCB जिंकल्याचा पण मला खूप जास्त आनंद आहे. कारण आपण तर दोन्ही टीमला सपोर्ट करणार, बट मी RCBपेक्षा जास्त मुंबई इंडियन्सची फॅन आहे. मग सगळी मॅच बघून झाल्यावरती मी मस्त झोपी गेले. लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी संभाजीनगरला परत निघायचं, त्यामुळे आम्ही लगेच झोपलो होतो. मग सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही लगेच निघालो संभाजीनगरला परत जाण्यासाठी. तशी माझी आंबे खाल्ल्यामुळे तब्येत ठीक नव्हती. मला उलट्या वगैरे खूप जास्त झाल्या आणि तापसुद्धा आला होता. त्यामुळे मला व्लॉग टाकायला 1-2 दिवस उशीर झाला. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक यू.